कॉलेजची पोरं, हायस्कूलची पोरं, शाळेतली पोरं. आम्हाला कॉलेजला जायचं असन तर युनिफॉर्म नसतो, आम्ही कोणते पण कपडे घालून जाऊ शकतो. फुल पॅन्ट. आम्हाला हायस्कूलला जायला फुल पॅन्ट घालायला लागते. चड्डी. आम्हाला शाळेत जायला हाफ चड्डी घालायला लागते. direct. फाड 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 वारं नुसतं खिळखिळत असते. गरम बिरम काय होत नाही, एकदम कम्फर्टेबल आम्ही जातो शाळेत. खाकी चड्डी घातली ना आम्ही, रोबाबाची वेगळा असतो आमचा शाळेत. आमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये एक आमिर बाबाचा पोरगा असतो, त्याच्या मागे 7-8 जण असतात, असं मिळून एक ग्रुप बनतो. घंटा. आमच्या हायस्कूलच्या ग्रुप मध्ये एक जण लाईट टॉपर असतो, त्याच्या मागे सगळी पोरं असतात. असं मिळून आमच्या हायस्कूलचा ग्रुप बनतो. निस्वार्थ मैत्री. आमच्या शाळेच्या ग्रुपमध्ये ना अमीर बघितला जातो, ना गरीब बघितला जातो, ना हुशार बघितला जातो, ना ड बघितला जातो. आमची मैत्री आहे ना, निस्वार्थ मैत्री असती. खरी मैत्री करायला जर शिकायचं असेल ना, तर शाळेच्या पोरांकडून शिकायचं. एखाद्याने खोट रबर दिला, शिस्पेशी दिली, झाला मित्र लगेच आमचा. अशी असते आमची दिलखोलास मैत्री. आम्ही कॉलेजला जाणारी पोरं KTM, ड्यूक, R15 असल्या भारी भारी गाड्यांवरती कॉलेजला जातो. सायकल येऊ. आम्ही हायस्कूलची पोरं सायकल येऊ जातो. चालत. आम्ही शाळेत जाणारी पोरं ना, आम्हाला नाही लागत गाडी गोड फिडे, आम्हाला चालतच एन्जॉयमेंट असते आमची. मस्त पैकी ना आम्ही रमत गमत एकमेकाच्या गळ्यात हात टाकून शाळेत जातो. आम्हा कॉलेजला जाणाऱ्या पोरांना भरपूर टेन्शन असतं. करिअरचं टेन्शन, कॉलेजच्या फीचं टेन्शन, फ्युचरचं टेन्शन, असं मरण्याचं टेन्शन असतं आमच्या माग. 10वीचं बोर्ड. आम्हा हायस्कूलच्या पोरांना एकच टेन्शन असतं, ते म्हणजे 10वीच्या बोर्डाचं. जोपर्यंत बोर्डाची परीक्षा पास होत नाही, तोवर आम्हाला मरणाचं टेन्शन असतं. रताळी. आम्हा शाळेतल्या पोरांना कसलंच टेन्शन नसतं. ना करिअरचं टेन्शन, ना पेपरचं टेन्शन, ना फ्युचरचं टेन्शन. तर आम्हाला काही कळतच नसतं. आम्ही आपलं मस्तपैकी एन्जॉय म्हणून शाळेत जातो, शिकतो मस्तपैकी, हसत खेळत घरी येतो. आमच्या डोक्यात फक्त एकच असतं, पेपर संपला की उन्हाळ्याच्या सुट्टीला मामाच्या गावाला जायचं डायरेक्ट. आमच्या डोक्यात तेवढंच असतं, कधी एकदा उन्हाळ्याची सुट्टी लागती आणि कधी आम्ही मामाच्या गावाला जातोय आणि फुल एन्जॉय करतो. तुम्हाला हायस्कूल वाल्याला पोरांना काय वाटतं की कधी मी एकदा कॉलेजला जातोय आणि कधी मोकळाची संड्याची फिरतोय, असं होतं. कॉलेज मधल्या पोरांना काय वाटतं, आयला ती शाळाच बरी होती का, मरणाचं टेन्शन आलंय डोक्याला, फ्युचरचं टेन्शन, ही टेन्शन, अशी तुमच्या डोक्यात टेन्शनच चालू होत्यात. आणि तेव्हा कुठं आहे ना तुम्हाला शाळेची आठवण येते. कारण शाळा एकमेव अशी गोष्ट आहे जिथं तुम्ही ना मनमुराद जगू शकता. आणि त्यामुळे एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची, शाळेचा नाद करायचाच नाही. विषय